नमस्कार मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून जागतिक संघटनेनं युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं कुस्तीच्या काही नियमांमध्ये बदल केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले बदल भारतीय कुस्ती संघ त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ स्वीकारतात आणि प्रत्येक स्पर्धेला अंमलात आणतात. तर चला पाहूया आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये झालेले नेमके बदल काय आहेत. नियम क्रमांक 1, जो नियम बदललेला आहे तो पहिल्यांदा सांगतो. बैठ्या स्थितीमध्ये एखादा कुस्तीगीर जर झोनच्या बाहेर गेला तर प्रतिस्पर्ध्याला 1 गुण दिला जाणार. पूर्वी बैठी स्थितीमध्ये जर एखादा कुस्तीगीर बाहेर जात असेल तर ती बैठी स्थिती आणि पॉइंट दिला जात नव्हता. आता मात्र बैठ्या स्थितीमध्ये जर एखादा कुस्तीगीर स्टेप आउट झाला, झोनच्या बाहेर गेला तर प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला 1 गुण दिला जाईल. तोच कुस्तीगीर डावाच्या पकडीतून, ज्याला फिलिंग द होल्ड म्हणतात, मॅट वरून, ज्याला फिलिंग द मॅट म्हणतात, या पद्धतीनं जर पकडीतनं बाहेर गेला तर स्टेप आउटचा 1 आणि पकडीतून बाहेर गेल्याबद्दल क्वेश्चन 1 आणि परत त्याला पार्ट्रे पोझिशन म्हणजे बैठी स्थिती मॅचच्या मध्यावर दिली जाईल. प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून आपण नियम पाहून घेऊया. निळा कुस्तीगीर आक्रमक आहे. लाल कुस्तीगीर खेळता खेळता स्टॉप, स्टेप आउट झालाय. ब्ल्यू कॉस्ट्यूम धारण केल्या कुस्तीगीराला 1 गुण. पूर्वी बैठ्या स्थितीमध्ये जर कुस्तीगीर बाहेर गेला तर रेफरी ग्राउंड पोझिशन, नो पॉइंट, कुस्ती मध्यावर आणायचे. बदललेला नियम असा, खेळता खेळता लाल कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराचा बैठ्या स्थितीत स्टेप आउट झालाय. निळ्या कुस्तीगीराला बदललेल्या नियमानुसार याही स्थितीत 1 गुण दिला जाईल, जो पूर्वी दिला जात नव्हता. आता मात्र नवीन नियमानुसार बैठ्या स्थितीत बाहेर गेला तर आक्रमक कुस्तीगीराला 1 गुण. निळा कुस्तीगीर आक्रमक आहे. लाल कुस्तीगीर डावाच्या पद्धतीनं बाहेर पडतोय. स्टॉप, स्टेप आउट झाला. लाल कॉस्ट्यूम धारण केलेला कुस्तीगीर, निळाला 1 पॉइंट आणि लाल कुस्तीगीर डावाच्या पकडीतनं बाहेर पडाला. लालला क्वेश्चन, ब्ल्यूला 1 पॉइंट आणि पुन्हा ग्राउंड रेसलिंग मॅचच्या मध्यावर. अप, रेड, डाऊन, ब्ल्यू पोझिशन आणि या ठिकाणापासून कुस्ती प्रारंभ होईल.